तर यवतमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, कशामुळे नेमका दोन गटांमध्ये हा सगळा तणाव झालेला आहे, समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। यवतमध्ये मूर्तीची विटंबना करण्यात आली, त्यानंतर गावकऱ्यांनी यवतमध्ये बंद पुकारला। सर्व व्यापाऱ्यांनी बंद करत मोर्चात सहभाग नोंदवला। आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली। आरोपीला पोलिसांनी अटक केली। तरुणाकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली। त्यानंतर दुपारी 2 गटात यवतमध्ये तणाव झाला। जमावानं वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली। आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता यवतमध्ये जमावबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। तर ज्या तरुणानं ही आक्षेपार्ह पोस्ट टाकलेली होती त्या तरुणाला आता अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याची देखील आता चौकशी सुरू झाल्याचं कळतंय।